लाडक्या बहिणींनो थांबा. 23 फेब्रुवारीपासून तुमच्या खात्यात थेट 1500 नाही तर काही महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत. होय, 18 फेब्रुवारी 2026ला सरकारने अधिकृत GR काढून तब्बल 98.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता DBTद्वारे थेट बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर होणार आहेत. पण इथेच मोठा ट्विस्ट आहे. जर तुमची eKYC पूर्ण नसेल किंवा तुम्ही इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. ज्या महिलांना नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना एकदम 4500 रुपये मिळू शकतात. 23, 24, 25 किंवा 26 फेब्रुवारी दरम्यान पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या खात्यात किती पैसे येणार आहेत हे पुढच्या काही सेकंदात स्पष्ट होणार आहे. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी 2026चा हप्ता मंजूर झाला आहे. राज्य शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी GR काढून 98.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे आणि DBTद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. पैसे कधी जमा होणार? महत्त्वाची तारीख. आता सर्वात मोठा प्रश्न, पैसे कधी येणार? बहिणींनो, GR आल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 दिवसांत DBT म्हणजेच DBT प्रक्रिया सुरू होते. कॅलेंडरनुसार सोमवार 23 फेब्रुवारी 2026 पासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. 23 ते 26 फेब्रुवारी या काळात टप्प्याटप्प्याने पैसे वितरित केले जातील. उद्यापासून तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊ शकतो, त्यामुळे आपल्या मोबाईलवर लक्ष ठेवा. कोणाला 1500 आणि कोणाला 4500 मिळणार? यावेळेस वितरणाचे 2 प्रकार आहेत. नियमित महिला, ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळेल. बॅकलॉग असलेल्या महिला, ज्यांची eKYC प्रलंबित होती आणि आता ती मंजूर झाली आहे, अशा महिलांना नोव्हेंबर 1500, डिसेंबर 1500, जानेवारी 1500 असे मिळून एकूण 4500 रुपये खात्यात जमा होतील. महत्त्वाची सूचना, कोण अपात्र? सरकारने स्पष्ट केले आहे की दुहेरी लाभ घेता येणार नाही. खालील योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. जर दोन्ही योजना एकाच वेळी घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवला जाईल. eKYC बद्दल महत्त्वाची माहिती. ज्या महिलांची eKYC अजून झाली नसेल त्यांनी तात्काळ पूर्ण करून घ्यावी. eKYC अप्रूव्ड असेल तरच पैसे मिळतील. पेंडिंग किंवा रिजेक्टेड असेल तर हप्ता थांबू शकतो. पैसे आल्यावर काय करावे? तुमच्या मोबाईलवर बँकेकडून SMS येईल. DBT क्रेडिट असा मेसेज दिसेल. पैसे जमा झाल्यावर खाली कमेंट करून सांगा 1500 जमा झाले किंवा 4500 जमा झाले. महत्त्वाचे निष्कर्ष. 18 फेब्रुवारी GR जाहीर. 23 फेब्रुवारीपासून पैसे जमा सुरू. नियमित लाभार्थी 1500 रुपये, बॅकलॉग लाभार्थी 4500 रुपये. 23 तारखेपासून मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात होईल. पैसे आले तर खाली कमेंट करा 1500 आले किंवा 4500 आले. हा व्हिडिओ प्रत्येक महिला ग्रुपमध्ये शेअर